तर पुणे महापालिकेने आजपासून कबूतर पक्ष्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय। कबुतरांच्या विष्ठेपासून रोग पसरत असल्याने महापालिकेकडून ही काळजी घेण्यात येणार आहे। तरी सुद्धा नागरिकांकडून पक्ष्यांना अन्न दिलं जात असल्याचं पाहायला मिळतं। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुणे महानगरपालिकेकडून आजपासून पारवे आणि कबुतरांना ज्या सार्वजनिक ठिकाणी अन्न खाऊ घातलं जाते त्यावर मोठी बंदी करण्यात आली आहे। जे नागरिक हे असं करतील त्यांना 5,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार आहे। या कबुतरांच्या आणि पारव्यांच्या विष्ठेपासून मोठ्या प्रमाणात फुफ्साचे आजार पसरत असल्याने महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र नागरिकांकडून आजही या कबुतरांना अन्न खाऊ घातले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता नेमकी कारवाई कशी होणार आणि पशु पक्षी प्रेमी कसे यावर व्यक्त होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजपासून मात्र पुणे महानगरपालिकेने याविषयीचे वेगवेगळे बोर्ड जे आहेत ते लावलेले आहेत। पुण्यातल्या नदीपात्र भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात या पारव्यांना नागरिकांकडून अन्न खाऊ घातलं जाते। मात्र या सगळ्यावरती आता प्रशासनाकडूनच मोठी बंदी करण्यात आल्याने यावर आश्चर्य व्यक्त केलं जाते। मात्र होणारे आजार आणि त्यावर वाढणारे दुष्परिणाम या सगळ्याचा परिणाम होऊ नये यासाठी पुणे महापालिकेने आजपासून या सगळ्या नागरिकांना 5,000 रुपये दंड ठोठावलेला आहे। मात्र नागरिकांपर्यंत आणखीन जनजागृती न केल्याने आजही नागरिक हे अन्न खाऊ घालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून केलेला निर्णय हा योग्य की अयोग्य हा खरा प्रश्न आहे। मात्र या सगळ्यापासून होणारा आजार यावरती नागरिकांना सुरक्षित राहता यावं यासाठी पुणे महापालिकेने केलेला हा निर्णय योग्य असल्याचं काही जण म्हणतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।